In this lecture, now we are going to solve numericals on the rate of reaction, rate of consumption and rate of formation. या लेक्चरमध्ये आपण रेट ऑफ रिॲक्शन, रेट ऑफ कन्झम्पशन आणि रेट ऑफ फॉर्मेशन या कन्सेप्टवरचे न्यूमरिकल्स सॉल्व करणार आहे. त्यासाठी आपण न्यू सिलेबसमध्ये बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 121 वरती जे एक्झाम्पल त्यांनी सॉल्व करण्यासाठी प्रोव्हाइड केलं ते एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. काय एक्झाम्पल आहे पहा. For this general reaction, for this chemical reaction, 3 moles of I minus combines with 1 mole of H2O8 raised to 2 minus, which gives 1 mole of I3 minus and 2 moles of SO4 raised to 2 minus. या रिॲक्शन साठी गिवन डेटा मध्ये त्यांनी रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ SO4 raised to 2 minus प्रोव्हाइड केला आहे. पहा गिवन डेटा काय आहे. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ SO4 raised to 2 minus and it is plus DSO4 raised to 2 minus upon dt is equal to 0.022 moles per decimeter cube per second. गिवन डेटा आहे रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ SO4 raised to 2 minus. इट इज प्रोव्हाइडेड. हे ऑलरेडी आपल्याला प्रोव्हाइड केलंय. मग याच्यावरून आपण हे इक्वेशन कसं फाइंड आउट केलं. SO4 raised to 2 minus इट इज अ प्रोडक्ट. हा प्रोडक्ट आहे. देअरफॉर इट इज ऑलवेज फॉर्म. तो काय होणार आहे. फॉर्म होणार आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट इट ऑलवेज इनक्रीजेस. देअरफॉर विच साइन. प्लस साइन. सो देअरफॉर रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ SO4 raised to 2 minus इज इक्वल टू प्लस DSO4 raised to 2 minus upon dt. इज इट क्लिअर. बरोबर आहे. आता पहा. आता इथं हा गिवन डेटा आपण इथं स्टडी केला. आपल्याला इथं काय फाइंड आउट करायचं आहे. रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ I मायनस, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ H2O2 raised to 2 minus अँड रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ I3 मायनस. आता हे आपण कशा प्रकारे सॉल्व करतोय पहा. आपण फर्स्ट या रिॲक्शनचा रेट ऑफ रिॲक्शन फाइंड आउट करूया. सो फॉर दिस रिॲक्शन रेट ऑफ रिॲक्शन that is ROR rate of reaction. आपण रेट ऑफ रिॲक्शन सुरुवातीला विथ रिस्पेक्ट टू प्रोडक्ट फाइंड आउट करूया. कोणता प्रोडक्ट आहे. SO4 raised to 2 minus. याच्या रेस्पेक्टिव्हली आपण काय करूया. रेट ऑफ रिॲक्शन फाइंड आउट करूया. सो रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू काय मिळेल पहा. SO4 raised to 2 minus. ऍक्च्युली त्याला सल्फेट आयन्स असं म्हणतात. सल्फेट. आता हा प्रोडक्ट आहे. कोणतं साइन असायला पाहिजे. प्लस साइन. सो सल्फेट आयन्सचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत. 2 मोल्स आर देअर. सो इथं तुम्हाला काय मिळेल. 1/2 इंटू स्मॉल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO4 raised to 2 minus ion upon small change in time dt. So this one is the rate of reaction with respect to product. आता इथं जर आपण पाहिलं हा पार्ट जर आपण सेपरेट केला DSO4 raised to 2 minus upon dt, तर हा पार्ट तुम्हाला काय मिळेल. DSO4 raised to 2 minus upon dt इट मीन्स रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ SO4 raised to 2 minus. पुन्हा एक वेळा पहा. DSO4 raised to 2 minus upon dt हा पार्ट जर आपण इथून सेपरेट केला तर हा तुम्हाला काय मिळेल. इट इज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ SO4 raised to 2 minus अँड इट इज गिवन. आणि हा ऑलरेडी प्रोव्हाइड केलाय. आपण काय करू. ही व्हॅल्यू इथं प्रोव्हाइड करू. म्हणजे काय मिळेल पहा तुम्हाला. इज इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेट 0.022 इज इक्वल टू 0.011. युनिट कोणतं मिळेल. सेम असेल. कोणतं युनिट असणार आहे. मोल्स पर डेसिमीटर क्यूब. मोल्स पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. सो दिस वन इज द रेट ऑफ रिॲक्शन. आपण रेट ऑफ रिॲक्शन फाइंड आउट केला. आता रेट ऑफ रिॲक्शन फाइंड आउट केल्याच्या नंतर इथं आपल्याला काय सॉल्व करायचं आहे. रेट ऑफ consumption and rate of formation. Now we are going to find out
रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ आय मायनस. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ आय मायनस. सो रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ आय मायनस कशा प्रकारे मिळेल पहा. रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ आय मायनस इज इक्वल टू, आता इथं पहा आय मायनस हा रिएक्टंट आहे. अँड अगेन in case of any chemical reaction, as a reaction proceed, concentration of reactant decreases, therefore concentration of I minus also decreases, and therefore we have to take minus sign. जेव्हा आपण विथ रिस्पेक्ट टू रिएक्टंट कम्पेअर करत असतो, रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे डिक्रीज होत असतं, and therefore कोणतं साइन असेल? मायनस. आता इथं आपण रेट ऑफ कन्झम्पशन फाइंड आउट करतोय. रेट ऑफ कन्झम्पशन किंवा रेट ऑफ फॉर्मेशन फाइंड आउट करताना नंबर ऑफ मोल्स हे कन्सिडर करायचे नसतात. नंबर ऑफ मोल्स केव्हा कन्सिडर करायचे? ओव्हरऑल रेट ऑफ रिएक्शन फाइंड आउट करताना किंवा ओव्हरऑल रेट ऑफ रिएक्शन फाइंड आउट करताना. इथं आपण रेट ऑफ कन्झम्पशन फाइंड आउट करतोय आणि म्हणून नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करायचे नाहीत. सो देअरफॉर रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ आय मायनस is equal to minus small change in concentration of I minus in small change in time t, that is rate of consumption of I minus is equal to minus di minus upon dt. आपण I minus या रिएक्टंटच्या कंपेअर आपण रेट ऑफ रिएक्शन फाइंड आउट करूया. काय मिळेल पहा बरं रेट ऑफ रिएक्शन. सो ROR with respect to I minus is equal to, आता ROR फाइंड आउट करायचं आहे, रेट ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू I मायनस. आता पहा आपण पुन्हा पुन्हा हे रिपीट केलंय. जेव्हा ओव्हरऑल रेट ऑफ रिएक्शन फाइंड आउट करायचं आहे तेव्हा त्या रिएक्टंटचे किंवा प्रोडक्टचे, आता या केसमध्ये इथं रिएक्टंट आहे, त्याचे नंबर ऑफ मोल्स हे कन्सिडर करायचे. नंबर ऑफ मोल्स किती आहेत? आय मायनसचे 3 आहेत. सो नंबर ऑफ मोल्स 3. मग इथं काय मिळेल? मायनस 1/3 इंटू डी आय मायनस बाय डी टी. या एक्झाम्पलमध्ये आपण ऑलरेडी रेट ऑफ रिएक्शनची व्हॅल्यू फाइंड आउट केली. रेट ऑफ रिएक्शनची व्हॅल्यू किती आहे? 0.011 मोल्स पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. ही जी व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट केली आहे ती इथं आपण रेट ऑफ रिएक्शन साठी यूज करू शकतो. कारण रेट ऑफ रिएक्शन हा सेमच असतो. तुम्ही विथ रिस्पेक्ट टू रिएक्टंट कम्पेअर करा किंवा विथ रिस्पेक्ट टू प्रोडक्ट कम्पेअर करा, रेट ऑफ रिएक्शन इज सेम. मग ही रेट ऑफ रिएक्शनची व्हॅल्यू किती आहे? सो इट इज 0.011 इज इक्वल टू, आता मी हा पार्ट थोडासा स्प्लिट करतो. हा पार्ट कशा प्रकारे मी स्प्लिट करतोय पहा. हे 1/3 हे जे मायनस साइन आहे ते मी इथं प्लेस करतो. आतमध्ये काय मिळेल? मायनस डी आय मायनस अपॉन डी टी. आता इथं या टर्मला जर इथं आपण ब्रॅकेट टाकला तर ही टर्म काय बनली? मायनस डी आय मायनस बाय डी टी. ओके, आता हे मायनस डी आय मायनस बाय डी टी म्हणजेच काय आहे पहा बरं. इथं काय आहे? मायनस डी आय मायनस बाय डी टी मीन्स इट इज अ रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ आय मायनस. सो देअरफॉर याच्या ऐवजी इथं मी काय पुट करू शकतो? रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ आय मायनस. आता फक्त इथं जो 3 आहे राईट साइडला डिनॉमिनेटरला हा आपण लेफ्ट साइडला शिफ्ट करूया. म्हणजे काय मिळेल पहा. देअरफॉर 0.011 into 3 is equal to minus di minus upon dt. So therefore rate of
consumption of I minus is equal to minus di upon dt is equal to 0. आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. किती मिळेल पहा, 0.011 into 3 is equal to how much? Is equal to 0.033. युनिट काय मिळेल? अगेन सेम, मोल्स पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. सो देयरफॉर इट इज moles per decimeter cube per second. So this one is the rate of consumption of I minus. आता इथं जसं आपण rate of consumption of I minus फाइंड आउट केलं, सेम अशाच प्रकारे आपण rate of consumption of H2O8 raised to 2 minus आपण फाइंड आउट करू शकतो आणि त्यात आपल्याला फाइंड आउट करायचं. सो rate of consumption of H2O8 2 minus. मी इथं काही चेंजेस करतो बा. इथं जे I मायनस आहे त्याच्याऐवजी मी प्लेस करतो H2O8 रेज टू 2 मायनस. आता इथं काय चेंज एक्सपेक्टेड आहे? इथं जो चेंज एक्सपेक्ट आहे तो या प्रकारे पहा. सो इथं रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ H2O8 raised to 2 minus काय मिळेल पहा. इट इज अ रिएक्टंट, देयरफॉर माइनस साइन. सो माइनस स्मॉल चेंज इन कॉन्सेंट्रेशन ऑफ H2O8 raised to 2 minus upon small change in time t. Again, now rate of reaction कंपेअर करू आपण याच रिएक्टंट बरोबर. सो रेट ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू H2O8 raised to 2 minus is equal. आता H2O8 raised to 2 minus हा रिएक्टंट आहे, देयरफॉर कोणतं साइन असायला पाहिजे? मायनस. त्याचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत? इथं काहीच नाही मेन्शन केलेलं आहे, म्हणजे किती असणार आहे? 1. सो 1/1 ते नाही मेन्शन केलं तरी चालेल. मायनस स्मॉल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O8 raised to 2 minus अपॉन स्मॉल चेंज इन टाइम t. आणि रेट ऑफ रिएक्शनची व्हॅल्यू ऑलरेडी आपण इथं फाइंड आउट केली आहे. रेट ऑफ रिएक्शनची व्हॅल्यू किती आहे? 0.011. बरोबर. आता ही व्हॅल्यू मी इथं मेन्शन करू शकतो 0.011 मोल्स पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. आता इथं जर तुम्ही कंपेअर केला तर या दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला सेमच मिळाले. कोणत्या व्हॅल्यू आहेत या? रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ H2O8 raised to 2 minus and rate of reaction with respect to H2O8 raised to 2 minus both are same. And therefore, the rate of consumption of H2O8 raised to 2 minus is equal to minus d H2O8 raised to 2 minus upon dt is equal to काय मिळेल तुम्हाला इथं? 0.011. So therefore, rate of consumption of H2O8 raised to 2 minus is equal to minus dH2O8 raised to 2 minus upon dt is equal to 0.011 moles per decimeter cube per second. So this one is the rate of consumption of H2O8 raised to 2 minus. Now rate of formation of I3 minus. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ I3 minus. आता इथं रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ I3 minus is equal to I3 minus is a product. It is a product. Therefore, which sign?
प्लस काय मिळेल तुम्हाला इथं di3 मायनस अपॉन dt. जर समजा आपण रेट ऑफ रिॲक्शन कम्पेअर करायला लागलो विथ रिस्पेक्ट टू प्रोडक्ट I3 मायनस, तर तो कशा प्रकारे मिळेल? रेट ऑफ रिॲक्शन with respect to I3 minus. I3 minus is a product. Which sign? Plus sign. Number of moles किती आहेत? काहीच नाही, याचा अर्थ किती असणार आहे? मोल 1. इथं 1 असेल. सो 1 upon 1 अगेन 1. कारण रेट ऑफ रिॲक्शन फाइंड आउट करताना नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करायचे असतात, पण इथं नंबर ऑफ मोल किती आहे? 1 आहे. सो देअरफॉर small change in concentration of I3 minus upon small change in time t. आता रेट ऑफ रिॲक्शन आपण ऑलरेडी फाइंड आउट केलाय. काय आहे रेट ऑफ रिॲक्शन? इट इज 0.011 मोल्स पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. ही व्हॅल्यू आपण इथे ॲज इट इज यूज करू शकतो. सो देअरफॉर रेट ऑफ रिॲक्शन काय मिळाला पहा, इज इक्वल टू 0.011 मोल्स पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड. आता या दोन व्हॅल्यू जर कंपेअर केल्या, बोथ आर सेम, means rate of formation and rate of reaction is same value. So therefore for this reaction, rate of formation of I3 minus is equal to plus small change in concentration of I3 minus upon small change in time t is equal to काय मिळेल पहा, 0.011 moles per decimeter cube per second. So this one is the rate of formation of I3 minus.